90 वलांडेपर्यंत पंढरीची वारी केली. मी 2 दिवस तारीख द्यायला त्याच्यामुळे टाळत होतो. मी मागच्या वारीपासून आषाढीपासून म्हणलं आता महिन्यात 2 दिवस तिथं राहत जाऊ. आणि मग 28 दिवस लोकायचा नाही संसाराचा. हो, आणि महिन्याला 2 दिवस आपलं शुद्ध वारी करायची. तर म्हणले मग सकाळी सकाळी लवकर निघा, होतंय कीर्तन. जमला येऊ. खरं तर ह्या 5-4 लोकांचं चरित्र वाचल्यावर वारी करण्याची इच्छा झाली. आपल्या परभणी जिल्ह्यातलं एवढं मोठं वय. रानोबा नावाच्या वारकऱ्याने 92 वर्ष वारी केली. 92 वर्ष. आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती. नाव सांगतो पुढे तुम्हाला. वारी करून करून भाऊ पाय उलटे वाकले, गुडघे इकडे गेले आणि पंजे मधात आले. सावकार असे वाकले पाय. तर चालून 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 घोट्याला घोटे घासत होते. त्या घोट्यावरचे कातडं निघून गेलं. त्या जखमा होऊ लागल्या. त्याच्यावर माशा बसायच्या, चिलटं बसायचे, थोडंसं रक्त व्हायचं, घाण व्हायची, ठसठस करायचे पाय. पण वारी नाही बंद केली. शेवटच्या टप्प्यात रानोबा वारकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी विनंती केली, किती दिवस वारी करतात, थकलात ना आता. ते म्हणले मग करू काय, आता तुम्ही आराम करा. एकच वाक्य सांगितलं, मला फुलाच्या पाकळ्या जरी 3 टाइम टाकून बदलल्या तरी हे शरीर घरी पडल्या एक दिवशी कुजणारे. मग मला वारी करता करता मरू द्या ना. काय त्यांचा महिमा सांगतोय. किती लोकांचा, या संत लोकांचा पॉवर किती मोठा आहे, अधिकार किती मोठा आहे. योग असा आला 90 वलांडली आणि एके दिवशी पंढरपूरहून गावाकडे परत येत असताना रस्त्यात असं मारुतीरायाचं मंदिर, त्या मारुतीरायाच्या मंदिरात त्यांचा मुक्काम. आणि रात्री 1 वाजता वाटसरूच्या रूपात पंढरपुरातल्या मालकानं प्रवाशाचं रूप घेतलं. आणि ज्या मंदिरात रानोबा नावाचे वारकरी भजन करून मधुकरी मागून आणली, खाल्ली, भजन केलं आणि झोपले, त्या मंदिरात रातच्या 1 वाजता त्या प्रवाशाने घंटा वाजिला. एवढ्या रात्री कोण आहे म्हणून असं पांघरण पाहिलं. शुद्धाची वारी, चांदण्याचा प्रकाश, थोडंसं मंदिर छोटं असेल 2-4 खणाचं, मारुतीरायाचं मंदिर, दिव्याचा प्रकाश. बघितलं तर कोणीतरी वाटसुरी उठले. कोण आपण? मी प्रवासी आहे. आवाज रे, प्रवासी, मी प्रवासी. वा, कुठून आलात? फार दुरून आलो. जेवणाची काही व्यवस्था? रस्त्यात गावच लागलं नाही दुपारपासून. 92 वर्ष संपलेली व्यक्ती तितक्या रात्री भाऊ उठते आणि खुंटीला अडकविलेल्या उरलेली अर्धी मधुकरी, अर्धी भाकरी ती काढून पुढे टेकली. खा दादा. ती भाकरी खाल्ली. समोरच्या व्यक्तीने विचार केला, रात्री 1-1:30 वाजता आपल्याला पोटाची व्यवस्था केली, ह्या भाकरीच्या बदल्यात या म्हाताऱ्या वारकऱ्याचे आपण पाय दाबावा. पण ते रानोबा नावाचे वारकरी होते. समोरच्या व्यक्तीला सांगितलं, मी 4थ्या आश्रमात प्रवेश केलाय आणि 4थ्या आश्रमात ज्या दिवशी मी प्रवेश केला त्या दिवशी मी बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. तर मी मधुकरीतली भाकरी तुला दिल्याच्या नंतर जर तुझ्या हातानं पाय दाबून घेतले तर निश्चित मला पुढच्या जन्मात बैल होऊन तुझ्या घरचा नांगर वढावा लागेल, कुत्रं होऊन तुझं दार सांभाळावं लागेल, माझ्या पायाला हात लावायचं नाही. पण पुढचं लय हट्टी होतं ना. ते माणूस नव्हतं, ते पंढरपुरातलं होतं. माणूस कशा झाले ते? हा, आणि अर्ध्या भाकरीवर इतकी इमानदारी सांभाळायला इतके सोपे आहेत का माणसं? इतके सोपे आहेत माणसं? खोटं बोलतोय का? तुम्ही आम्हाला इस्तू लावता म्हणून माईक बंद केलं तरी जरस खोटं बोलायलो का मी? आणि भाकरीवर इमानदारी, इतके सोपे माणसं नाही हात लावू देत. तळपाय पाहिले रानोबा नावाच्या वारकऱ्यांचे. तळपायाला जखमा झालत्या. जखमा. महाराज
देवानं एक पर्याय शोधला आणि रानोबा वारकऱ्याचं अंतकरण जिंकलं. त्यांना सांगितलं तुम्ही चलताना तुमचे पाय वाकलेत, आता हे काही दुरुस्त होणार नाहीत, पण जखमा दुरुस्त करायचं माझ्याकडे औषध आहे. रानोबा वारकरी म्हणले देऊन टाका औषध. ते म्हणले नाही, औषध माझ्याच हाताने लावावं लागतंय. पहा किती रगिले. याचं कारण सांगू का तुम्हाला? आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाची केलेली वारी, ह्या वारीचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं आणि संतांनी देव ऋणी केलाय. पैठणचे मालक सांगतात ब्रह्मांडाचा धनी आणि ऋण फेडण्यासाठी ते काय काम करील काय सांगता येत नाही. हळू हळू फेडी ऋण धरणीय रूपे दिना, धरणीय रूपे दिना, धरणीय रूपे दिना, धरणीय रूपे दिना, रविवारी एक जणाचं गहू भिजवायला जात होतो आणि त्याच्याकडे इंजन होतं, पण त्या इंजनाला घोटी दिल्याशिवाय चालू होत नव्हतं. इतकं इतकं राखेल टाकायचं आणि ते पेटवायचं. जेव्हा का घोटी दिली ते तितका नळा गरम झाला की बोक 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 15 लिटर घासलेट उडूस तर 14 वळी भेजूस तर इंजन बंद पडत नव्हतं. लागत तसं कधी कधी. विठाला नाना प्रकारचे रूप बापू, कुठलंही रूप धरीन भाऊ ते नामदेव बुवा, आणि त्या भक्ताची सेवा करीन. नाही म्हणले द्या. तुम्हाला कसं कळत नाही वारकरी बाबा? तुमच्या हातानं जर कमी अधिक चोळण्याचं झालं, जर त्याचं रिॲक्शन झालं, जखमा जर मोठाल्या झाल्या तर मला पाप लागन ना. ते म्हणले पण मी पायाला हात लावू देत नाही ना. अहो वैद्य नारायण भावा, मी वैद्य आहे ना, डॉक्टर आहे ना. ठीक आहे म्हणले लावा. अहो त्यानं नुसतं डोळे उघडून जरी पाहिलं असतं सावकार तर जखमा नीट झाल्या असत्यानं, पण त्याला सेवा करायची होती. नुसते पाय चोंबाळले आणि डोळ्याचं पापण लवतंय तितक्या अवकाशात जखमा कायमच्या संपल्या. ते वारकरी काय साधा वारकरी थोडाच होता असा उड्या हाणणार. हो ते काय असा वारकरी थोडाच होता थोतांड्याच्या नादी लागणार. हो दम नाही आपल्याकडे सपता येईल, पण लय फुटक्या कानाचे लोक आपल्या भागातले कोणाचं ऐकणार, पहिल्याचं सोडून देणार, लगेच दुसऱ्याचं सुरू. मेळ नाही मेळ नाही. आजही एखादं यायला वरत सांगा बाई गिरगावचे बाळू महाराज म्हणलेत, बाई ते का साधे आहेत का? बाई 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 लय पुराण सांगते तर मी तसं करीनच. नाही द्वारका, नाही मंजुळा, नाही अंतिका बाई, नाही चतुराबाई, असं कोण्या बाळ्याचं नको ऐकू. तू फक्त ज्ञानोबा आहे तुकोबारायचंच ऐक. विडाला विडाला काय वारकरी हातच धरला. कोण आपण? 92 वर्षाचं म्हातार. भक्तीची ताकद होती, मनगटच सोडीन. कोण? महाराज देवाचं बी भक्ती पुढं काय चलत आहे, ते पण लुळपुड झालं. महाराज रावणाच्या थुत्रीत हाणायची ज्याच्यात ताकद, ते सामान्य वारकऱ्या पुढं लुळपुट. साधा होता का रावण, त्याची एक चौकट इकल्यावर 13 बाऱ्या खासदार. आणि कोणाची माय येली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. हा 7 कोटी चौकटी होत्या, साध्या गोष्टी होत्या वय.
आणि 2:18 त्यानं आपटू हाणलाय आणि ते म्हाताऱ्याचा हात सुटणं. म्हाताऱ्यान मनगट धरलं तर सुट झटकिताच येईन. होय भक्ती केला प्रवी धरा हृदय बंदी खाना धरीला आपण धरीचा. हे भक्तीनं धरता येते. ते पैशावाल्यानं आणि ताकदीवाल्यानं हे इकडे जिंका. हो देव भाव बळे आकळे ये रवी नागले 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 महाराज. पैशानं गिरगावचा बाळ्या सुद्धा आवताला धरतान. पैशानं गिरगावचा बाळू सुद्धा वॉचमन म्हणून नोकरीला लावतान. 2 लोकायला नाही लावता येत. पंढरपुरातला मालक आणि दक्षिणेचा मालक ह्या 2 लोकायला कामाला फक्त एकाच लोकांनी लावलंय. ती फक्त संत आहेत. दक्षिणेच्या मालकाला कामाला लावायला कोणाची मायवेली. उलट तुमच्या लोकांनी सांगितलं यायला घरी न्या मग पाहुण्या रावण्याला फुलं करतेत. डॉक्टर लोकांनी सांगितलं ना आता घरी न्या खाऊ पिऊ घाला बबीला बोलवा बब्याला सांगा. हो वची तुर्कस्तानात दिली. हो अंतिकी अरबस्तानात दिली. तिला फोन लावा कुरिअर करा आमक करा तार पाठवा घ्या बोलून. मग कोणी अंगूर कोणी शेप कोणी काही खाय ना बाई धट होती तर वाळका आणले नाहीस. हो आणि बाईला डॉक्टरनं घरी पाठवले शेप खाऊ घालायली टाका आता बाईच्या सरनाव. हो आमची आजी बिमार पडली तिने आत्याला फोन केला. फोन नव्हते निरोप पाठीला. एकीनं काम दुसरीनं फलानं काम दिसतीनं तिसरं काम. आणि मग आत्या टेकली भितडाला. हो आत्या नाही आजी. आत्या कशी असं होतं ते मोबाईलवर लोड येतो ना. हो आली हो आमची आत्या अशी गाडीतून उतरली की तिथूनच तिला दोघं धरायला म्हणलं सोडा ती कुठं पडत नाही काय नाही. हो अशी अशी इतकी रडायली बापा मला वाटलं आता आजी संग आत्या बी पेटवावं लागती का काय. इतकी आत्या अशी 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 असं सोडून. हो मला एक जण म्हणला धरा ना. म्हणलं काय नाही धरायची येते ती. सऱ्या सुनायला तिनं आहारी आणलंय ही काय रडती म्हणलं अशी आत्या होती बा. दृष्टांतातली सांगायलो. इतकी नालायक आत्याचा एवढा गिरगावकर भाषा असतो का कुठं. अशा नालायक आत्याला आत्या म्हणत असतो का मी. आत्या आली बाई माया बाईला बाळू शिरा लय आवडत होता. म्हणलं आता कलही तापती बाई. आता वरी गेली ना आता शिरा खाती का. 8 दिवसापासून म्हणायलो आत्याला दुखायलं तर तह म्हणली बुचाड दाबायचं सोयाबीनचं. हो एक म्हणली पोराला पाहली आलेत. एक म्हणली आमक करायचंय. आणि आता आत्या भीतीला टेकल्यावर शिरा लय आवडत होता घाल म्हणलं कलही तर आत्यान खालून जायला. अशी सारे नाटक सगळे सोंगाडे. काय माणसं बायला. एका घरी जेवायला गेलो डॉक्टर साहेबनी. जेवायला गेलो भजे कुरड्या पापड्या हे पद्धतशीर असं जेवायला. तर आम्हाला कोणी करतात ना करतं कोणी बी. जेवायला केल्यावर मग जवळच कीर्तन होतं तर मग तिथंच बसलो. तर म्हणलं आता ह्या घरच्या लक्ष्म्या जेवा ती एकच बायको होती त्याला
आणि बाहेरच्या 3 जणी शेजारनी बलिलेल्या, म्हणजे 4 जणींनी स्वयंपाक केला. तर मी म्हणलं आता ह्या जेवायला बसल्या. म्हणलं जेवा बाई. हो महाराज जेवतो. हात जोडे म्यावे. म्हणलं जेव्हा आम्हाला जेव घातलं. एकीच्या ताटात भजे नव्हते भाऊ, आणि तिजीच्या ताटात डॉक्टर साहेब भजे नाही, ती यजमानाची बायको होती, म्हणजे ज्यानं जेव घातलं त्याची बायको. तर मी हळूच करून म्हणलं दादा आम्हाला लय भजे वाढे, तुमच्या मंडळीला उरले नाही. नाही म्हणे महाराज ती आता भजेच खात नाही. म्हणलं कसं काय? ती तळतानाच खाती. काय बाय म्हणलं बापा, वा म्हणलं काय माय माय म्हणलं, वा वा अभंग इकडं लावायला पाहिजे हिला. काय त्यांचा माय बा. एक घरी जेवायला गेलोत, आताशी कीर्तन सुरू झाले. अहो चांगलं सांगितलं. असे बसले होते जसे तुरुक पिराला कापायला न्यायचेत. 2 तारखेला जसं यायला कापायचे परभणीला, असे बसले होते माणसं. विठाला विठाला ते पहिल्यावर याचं बरं आपल्याला. हा तसं बस स्टँड होकीत नाही. कसं आहे, डिझेल जरी लोकांचं असलं लांबून गाडी आणतो, पण बस स्टँडला नेतो. बाहेरचं डिझेल असल्यामुळं मधल्या रस्त्यानं आणत नाही गाडी. द्यायचं तेल देईल आणि भोते आला घाईला, आपल्याला काय ताण घ्यायचा, काहून खराब रस्त्यानं न्यायची. जेवायला गेलो त्या का घरी, मग आम्ही बसलो. तर मग ते म्हणले महाराज चहा घेतान का? म्हणलं घेतान का? म्हणलं आता काय आवडच काम, जालनापुरीचा आग्रह सगळा. बर अगं 5-6 कप चहा ठेव बरं, 7-8 कप दूध ठेव. आमच्या संग बोके बी होते 2-3. हो होते 2-3 बोके. त्याच्यात 1-2 पुन्हा कपात पेत नव्हते. मोठा तरातरान आमच्या संगच्याला मी विचारलं कपात काऊन पेत नाही? म्हणलं मी काशी झाली. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकटाचेच पैसे दिले नाही, त्याची काशी केली, आणि पुन्हा कपात चहा पेत नाही. किती रुमण्यानं हाणायला पाहिजे दात पडूच. तर काय नाटकच सगळे होय. ह्या संप्रदायात नाटक नाहीच चलत हो. येते नाही खोटा चालला परिहार. संपलाय बरं मगच मग वाढवायचं वय. असा मुकदम असतो वय. आगावच धंदा. जाऊ द्या, आपला परिसर अण्णा नाही का, आपला भाग आहे. ह्याच मातीनं आपल्याला मोठं केलंय. आता महाराष्ट्रात फिरत असन काय ना, म्हणून तर ह्याच भाषेत कीर्तन करायलो. आज 5089 गावं झाले. आता एकदा गेलेलं गाव. ह्या गावाला फार दिवसापूर्वी आलतो मी. 15-16 वर्षापूर्वी एक कीर्तन झालं. काही ठराविक लोकांना माहीत बी नसन ना. कुठून माहीत? तर ऑटो रिक्षात आलतो, त्याच्यामुळं कुठून ध्यानात. हो ना, नवरी अशी भारी साडी घेऊन अशी आलेली दिसत असती. आधी काय दिसती? विठाला विठाला मग. पण ते त्यान बायकोला शिकील तर एकदा म्हणले होते चहा करीत नव्हती. हुशार होतं ते, शिकिलेलं होतं. मग 10-20 मिनिटाला पुन्हा एकदा लागा करवर चहा. पण ती काही चुलीकडे गेलीच नाही. मी म्हणलं आम्ही येतोत. मग काय नाही, पण आता हे माणसं चहा घ्या. बरं ए करवर चहा कर 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 लवकर कर. तर आमच्यातलं एक जण म्हणलं महाराज 1 वाजलाय, सोमवारच सोडून जाऊ ना. ते म्हणला हे आगाऊच काम झालं बाबा, चहा भागत होतं ते, सोमवाराव गेला आता. ते म्हणलं बरं आता इतक्या गडबडीत स्वयंपाक. म्हटलं काय नाही, पिठलं चपाती काय त्याला, आम्ही रानातली माणसं इथं. पिठलं चपाती, लोणचं, कांदा, जरशी चटणी गिटणी काय असली तर, आंब्याची फुले, कैऱ्या, उन्हाळ्याचे दिवस होते.
आणि आलीची इच्छा तर पापड तळा. हो, हे तुम्ही घरचंच खातात त्याच्यामुळे तुम्हाला इतका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळं ते आम्हाला जास्त पाठ असते. ते मधात ती बायको म्हणली, बाई पटकन म्हणायचं ना, चहा कर चहा कर चहा कर. आलं जेवणावर. त्यांना जाऊ दे आता, बाळू महाराज आहेत. हो त्याला काय मी ऐकायलो हे ना का असं नका. हां हां, खसखस पिकली तुमची, तुम्हाला वाटलं खरंच ऐकलं असेल. हो, घराकडं तर नाही पाहायचा. हे वाटलं खरंच ती बाई म्हणायली. जेवायला बसलो डॉक्टर साहेब. गरम गरम चपात्या, पिठलं, लोणचं, घाशेव चटणी होती पाट्यावरली. हे टिकल्यावाल्याला येत नाही, याने केली तर मिक्सरमध्ये करते आणि गुरगुर 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 गुर. हे ती पाट्यावरली पाहिजे. हो, आता काल पेरणी झाली ना, हस्ता आणि चित्रा नक्षत्र याच्यात पेरणीला वड्या करीत होते. मासवड्या, रश्याच्या वड्या, त्या जुन्या बायका अशा मसाला वाटायच्या. हो, आमच्या पुतणीने एक दिवशी मसाला वाटला तर घंटाभर फ्रीजमध्ये हात घातले. म्हणलो काढणं फ्रीजमधले, लय 10 आलाय. आणि कसं झालं असं म्हणलं, त्या सासूनं 15 गड्याचा मसाला वाटलाय. 15 गड्याचा. हे सरी नाजूकता. जाऊ द्या. मग जेवता जेवताच मी यजमानाला म्हणलं, पापड तळण पापड. तर ते तिथून म्हणलं, ए आमच्या देखता वजन हांदाल. मला माहित होतं वजन नव्हतं. हो, तुम्हाला एक सांगू का, ज्याला पाहुणे राहुणे महाराज भजने घरी न्यायचे त्याच्या बायको ताब्यात पाहिजे. ज्याची बायको ऐकून येत नाही का, त्यानं देवाला पण घरी नेऊ नये. हा, मालकाचा एक पुरावा आहे का बापू. कर्काचे संगती धर्म तयाशीच घडे रे, दयाचे स्वाधीन भाज. हा, धर्म तयासीच घडे, दयाचे स्वाधीन भाज. आणि भाज म्हणजे बायको. बायको ज्याची ताब्यात स्वाधीन बायको आहे का, त्याला धर्म घडतोय. हा, डबल घंटी वाजल्यावर ह्यो पळतू, त्यानं बाहेरच साप्त्यात खावा. त्यानं घर नाही कोणाला न्यावा. हा, त्यात नाही, बायकोला ताब्यात लागते. पापड तळ. ती म्हणली, बाई गरम गरम चपात्या आणि ते नातान पापड कसे. अगं बरं भाज. ती म्हणली, इकडे या. मी म्हणलो, हानती रे बापा या, आता अवघडच काम झालं आणि ती आता आग उगाच काढ म्हणले पापडाचं कुधाना आपण. आणि ती या, इकडे या. ते जवळ बलिलं. ते म्हणला, काय इथं वाका. नवऱ्याला वाकिलं, त्याच्या पाठीवर उभी राहिली, पापडाचा डबा काढला. आमच्यातला एक जण भजने म्हणला, काय त्यांचा महिमा. आरम्यांना इथं नसतो लागत रे सोंबळ्या. ह्यो महिमा कुठे, हे पानछेट महिमा आहे. महिमा बघा. हात धरला भाऊ, हात धरला. कोण सोप्या भाषेत बोलूनही पुढचं ऐकत नव्हतं. 92 वर्षाचा वारकरी, परभणी जिल्ह्यातला साहेब. हे कोण. लाल डोळे झाले. पुढच्याचा नाईलाज झाला. रूप बदललं आणि चतुर्भुज रूप घेतलं. जगाच्या मालकाचं रूप घेतलं, विटेवरच्या मालकाचं. रानोबा वारकऱ्याने हात सोडा आणि लोटांगण घातलं. देवा तू येस. हो म्हणले. कशा करता पायाला सोडलंस. रानोबा 92 वर्ष केलेल्या वारीची साधना फळाला आली आणि ते कर्ज उतरण्यासाठी तुमच्या पायाला मालिश केली. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं, पायाच्या जखमा दुरुस्त केल्या डॉक्टर साहेब, वाकलेले पाय दुरुस्त करू का. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, देवा पाय काय दुरुस्त करतो, तो माझ्याकडे पाहिलं मला 20 वर्षाचं पोरग करशील. इतकी तुझ्यात ताकद आहे, कृपा कटाक्षे एवढी ताकद तुझ्यात आहे. पण मला अवडंबर नकोय, जगिन्य नको. कोणाला वारकरी म्हणायचंय. पायाच्या जखमा दुरुस्त केल्यात, आता वारी करायला अडचण नाही. तर देवाने विचारलं, पाय दुरुस्त का नकोय, वाकलेले पाय नकोय. म्हणले, देवा माझे वाकलेले पाय जर तू सरळ केलेस
तर आमच्या परभणी जिल्ह्यातले लोक तुझ्या दर्शनाला नाही आता माझ्याकडे गर्दी करतील. त्या वारकऱ्याचं नाव आहे रानोबा. रानोबा वारकरी वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे पंजोबा. आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी नेऊन घातलं असेल ते रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी नेऊन घातले. राजराजेश्वर शास्त्रींनी काशीमध्ये गुरुजींच्या पायात बूट, गुरुजींना पदवीच तिथं प्राप्त झाली गुरुजी म्हणून. आपल्याकडे गुरुजी म्हणत नव्हते, गुरुजींना गुरुजी ही पदवी उत्तर भारतातून काशीतून आली. राजराजेश्वर शास्त्री डॉक्टर साहेब त्या घराण्यातल्या लोकांची जीभ जर वेदाचं अध्ययन करता करता थकली तर गळा शेकायला बासरची सरस्वती जात होती. ब्रह्मकन्या असा विस्त्यावर कपडा पदर पांढरा शुभ्र शालू असा गरम करायचा आणि त्या घराण्यातल्या लोकांचा घसा शेकायचा. इतकी पवित्र लोक आणि त्या लोकांनी गुरुजीच्या पायावर बुटासगट लोटांगण घातलं भाऊ. आणि त्या दिवसपासून गुरुवर्य रंगनाथ गुरुजींना ज्ञानसूर्य म्हणजे प्रतिज्ञानोबा आहे आपल्यासाठी आणि त्यांना रंगनाथ गुरुजी हे नाव प्राप्त झालं. काय काय ताकद आहे लोकांची, किती मोठी ताकद आहे. गुरुजी म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. गुरुजी म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र, इतकी मोठी ताकद. आणि हे गुरुजी रानोबा वारकर यांची पंतू होते. काय परंपरा असेल महाराज. या परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ गावातील रानोबा नावाच्या वारकऱ्यांना रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या पंजोबाचे पाय चोळण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता. इतका दर्जा संतांचा मोठा आहे म्हणून मालक पाहिजे. टाळ टाळ एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो. ज्या परिसरानं ज्या मातीनं मोठं केलंय त्या मातीचं ऋण तर नाही फेडू शकत. 10-5 मिनिटं कीर्तन आगाव करू शकतो. मी गुरुवर्य शिवेंद्र स्वामींच्या पुढे एक चरित्र सांगितलं होतं मागे एका कीर्तनात. त्याच्यातलं एक अलीकडचं चरित्र सांगतो. 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे नर्मदा. नर्मदा नावाचं तीर्थ, पवित्र गंगा भाऊ. फार लोक परिक्रमा करतात. बापू आपल्याला करायची. हो आणि हो, क्या बात आहे. वा 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 वा. आणि मला आता ह्या पुढच्या ह्या वर्षातच करायची. तिथून पुढे आता बऱ्यापैकी गुडघे चाललेत, गॅप यायलाय. इतकं टाकू नये त्याचा गॅप भरणं.
त्याच्यामुळं आपलं म्हणजे औषधं म्हणायलो मी, असं काही समजून घेऊ नका. काय तरी एकदा कामाला आल्यावर पैसे काय काम येत नसते डॉक्टर साहेब, काय कामाचे. हे गेलं गेलं गेलं. त्याच्यामुळं या वर्षात करावं लागते बापू, आणि ती केल्याशिवाय मरायचं नाही. आता वाऱ्या 29 झाल्या पाहिजे, चालायला मला काही त्रास नाही, उभं राहता येत नाही त्या अपघातापासून. ते हे हरामखोर हाड कोणाचं भेटलं असेल काय माहीत मागच्या जन्माचं, ते माझ्या नशिबाला आलं. हो, 4 फेब्रुवारी 2019ला ट्रॅक्टरवर गाडी आदळली, ते अंगावर आलं आणि हे त्याच्या गेलं. कोणाला काय नाही, मग एकट्याचं शेंदडू फाटलं. आपलंही मागच्या जन्मातलं काही, आपण कोणाला वरबळडा असून